हॅलो एव्हरीवन, आज आपण बघणार आहोत की गोल्ड, सिल्वर आणि कॉपर या तीन मेटलपैकी 2026 मध्ये तुम्ही कशामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. सो गोल्ड इज द किंग, सिल्वर इज द वॉरियर अँड कॉपर इज द कमांडर. तर गोल्ड आपण पाहतो की जेव्हा मार्केट तेवढे चांगले रिटर्न देत नाही तेव्हा गोल्ड रिटर्न देतं. तसंच जेव्हा इन्फ्लेशन वाढलेलं असतं तेव्हा पण गोल्डचे रिटर्न तुम्हाला चांगले भेटतात. गोल्ड इज अ प्रिशियस मेटल. ओके, आफ्टर दॅट जर का तुम्ही सिल्वर बघाल तर सिल्वर हे एक प्रिशियस मेटल पण आहे आणि त्याचे इंडस्ट्रीयल युजेस पण आहेत. सोलार पॅनलसाठी सिल्वरचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. तसं तुम्हाला गोल्डमध्ये एक सेफ्टी आहे, तसं तुम्हाला सिल्वरमध्ये एक स्पीडी रिटर्न्स पण भेटतात. आणि जर का तुम्ही कॉपर बघाल तर कॉपर हा एक म्हणजे इंडस्ट्रीयल ग्रोथसाठी वापरला जाणारा किंवा इंडस्ट्रीसाठी वापरला जाणारा मेटल आहे. तर मग त्याच्यामध्ये जास्त व्होलॅटिलिटी आहे ॲज कम्पेअर्ड टू सिल्वर अँड गोल्ड. तर जर का तुम्हाला सेफ्टी पाहिजे असेल तर तुम्ही गोल्डमध्ये करू शकता. स्पीडी रिटर्न्स पाहिजे असेल तुम्ही सिल्वर करू शकता. जर का तुमचं ग्रोथकडे लक्ष आहे तर तुम्ही कॉपरमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. तुम्हाला काय करायला आवडेल ते कमेंट करून खाली सांगा. थँक्यू.